प्रकाश आंबेडकर आज अकोल्यामधनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यामध्ये आज शक्तीप्रदर्शन बघायला मिळणार आहे। अनेक कार्यकर्त्यांसह प्रकाश आंबेडकरांची रॅली आज अकोल्यामध्ये निघणार आहे। अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचं हे शक्तीप्रदर्शन। प्रकाश आंबेडकर आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि त्या निमित्तानं आंबेडकरांची ही रॅली अकोल्यामध्ये आपल्याला बघायला मिळते। अकोल्यामधनं प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आज ते उमेदवारी अर्ज दाखल करतात। उमेदवारी अर्ज दाखल करत असताना प्रकाश आंबेडकर यांनी हे असं शक्तीप्रदर्शन अकोल्यामध्ये केलेलं आहे। अकोल्यामधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत, जेव्हा प्रकाश आंबेडकर आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। जयेश गावंडे आपले प्रतिनिधी सध्या थेट आपल्याला अकोल्यावरून याविषयीची माहिती देतात। जयेश, गुरु, अकोल्यात आज प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीकडून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सलग 11व्यांदा प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत आणि यावेळी काँग्रेसकडून त्यांना पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता होती, मात्र काँग्रेसनेही त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे। त्यामुळे काँग्रेसकडूनही मोठं शक्ती प्रदर्शन, म्हणजे आज वंचित आणि काँग्रेस त्या दोघांचं मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणार आहे। प्रकाश आंबेडकर यांची रॅली सध्या प्रचार कार्यालयापासून निघाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी, आणि मोठी संख्या, मोठी गर्दी जी आहे ते मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते वंचित कडून करण्यात येत आहे गुरु। आणि अकोल्यात दुसरीकडे काँग्रेसकडून नाना पटोले यांची सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यानंतर काँग्रेसचे जे उमेदवार आहेत अभय पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। म्हणजे दोन्हीकडनं आज मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते अकोल्यामध्ये आहे आणि वंचित कडून प्रकाश आंबेडकर हे सलग बरोबर। त्यामुळे एकूणच आज उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग आपल्याला अकोल्यामध्ये बघायला मिळते। धन्यवाद जयेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।